नमस्कार. आज आपण आपले कृषी उद्योजक सोमनाथ तोडमल सर गाव सत्यगांधले वस्ती तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर येथे आलेलो आहोत. तर नमस्कार सर. नमस्ते. सर, तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आपले जे सिजंटा फाउंडेशन इंडियाचे ते ट्रेनिंग कधी कंप्लीट केले? मॅडम, मी 2024 मार्च 2024 ला आपलं प्रशिक्षण मी कंप्लीट केलं. तर ह्या ट्रेनिंग मध्ये तुम्हाला काय काय शिकायला भेटलं? ह्या ट्रेनिंग मध्ये मॅडम विविध प्रकारचे व्यवसाय कसे केले पाहिजेत आणि एखादा व्यवसाय हा कशा पद्धतीनं पुढे नेता येईल किंवा एखाद्या व्यवसायामधून आपण कशी उन्नती करू शकतो याबद्दलचं ट्रेनिंग मध्ये मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर ट्रेनिंग झाल्यानंतर मग ह्या सत्यगांधली वस्तीवरती सीएससी सेंटर चालू करण्याचा तुम्ही का निर्णय घेतला? मॅडम, सत्यगांधली वस्ती म्हणजे हा एक ग्रामीण भाग आहे आणि मुळे हा वांबुरीशी कनेक्ट आहे. वांबुरी गावामध्ये आमचं महसूल आहे. इथपासून 5 किलोमीटर पर्यंत शेतकरी असेल किंवा महिला असेल, विद्यार्थी असेल, यांना तिथपर्यंत जाणं पॉसिबल नव्हतं. तर ह्या सुविधा बघून ही जी शेतकऱ्यांची असेल किंवा इतरांची विद्यार्थ्यांची मी अडचण ओळखून मी सीएससी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. तर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की ह्या वर्षी मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली, तर तुम्ही या सत्यगांधी वस्तीवरती किती शेतकऱ्यांचे पंचनामे केले किंवा तुम्ही जे ट्रेनिंग नंतर सीएससी सेंटर चालू केलं तर त्याचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा झाला? बरोबर मॅम. या अगोदर पीक विमा असेल किंवा शासनाने विविध प्रकारच्या अटी पण घातलेल्या आहेत की जसं की आपण ई पीक पाहणी असेल, एखादी मदत जर मिळायची असेल तर त्यापूर्वी काही गोष्टी करणं शेतकऱ्यांना गरजेचं असेल. जसं की ई पीक पाहणी असेल आणि आता झालेली अतिवृष्टी असेल तर अतिवृष्टीचे किंवा पीक विमा असेल तर याचे क्लेम करणं हे गरजेचं आहे. जर क्लेम केला तरच पैसे मिळतात. हे शेतकऱ्यांना माहित नव्हतं. केवळ फक्त एक पीक विमा भरवायचा आणि पीक विमा भेटेल याची वाट बघायचा, पण त्यासाठी क्लेम करणं गरजेचं आहे असतं. हे मी ह्या आपल्या सीएससी सेंटर माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही क्लेम केला, योग्य वेळी क्लेम केला तर तुम्हाला त्याचा बेनिफिट भेटतं आणि त्या पद्धतीनं आतापर्यंत जसं सीएससी सेंटर चालू झालंय त्या पद्धतीनं त्यांना भेटत आलं. त्याच पद्धतीने ह्या वर्षीच झालेल्या अतिवृष्टी होती, तर ह्या अतिवृष्टीमध्ये मी जवळपास 550 शेतकऱ्यांना पंचनामे करण्यासाठी मी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत मी त्यांना मदत केली आणि त्या पद्धतीचे पंचनामे शेतकऱ्यांना भेटलेत. आणि ते कालच तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीची अतिवृष्टीच्या बाबतची मदतीची पण घोषणा केली आहे आणि निश्चितच मी जे काही पंचनामे केलेत किंवा जी मदत मी शेतकऱ्यांना केली तर या माध्यमातून निश्चितच त्यांना ती मदत मिळेल. ह्या वर्षी तुम्ही किती शेतकऱ्यांचे पंचनामे केले? मॅडम, मी कृषी विभागाअंतर्गत 550 शेतकऱ्यांचे पंचनामे. आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या पिकांचे केलेत? सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, त्याच्यानंतर इतर काही तूर असेल, ह्या पद्धतीचे पंचनामे. म्हणजे आपलं जे सीएससी सेंटर चालू होण्याच्या आधी तर एवढे शेतकऱ्यांचे पंचनामे होत होते का? नाही मॅम. जसं बघितलंय तर की क्वचितच समजा एक 10-20 शेतकरी असतील की ते ह्या पद्धतीचे पंचनामे असेल किंवा पीक विमा असेल ते भरवत होते. किंबहुना बऱ्याच शेतकऱ्यांना असं पण व्हायचं की पंचनामा येतोय आपल्याकडं किंवा करावा लागतोय हे पण माहित नव्हतं आणि जर माहित झालं तर ती वेळ पण निघून जात होती. पण आता काय झालंय की ह्या सीएससी सेंटर अंतर्गत शेतकऱ्यांना लगेच तातडीनं कळवलं पण जातं. त्याच पद्धतीनं आपण शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन पण त्यांना त्याची माहिती पण पुरवतो. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन ई पीक पाहणी पण केली, त्यानंतर फोटोग्राफ काढण्यासाठी त्यांना मदत पण केली. बरोबर. ओके. तर पुढचा प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्ही शेतकऱ्यांसाठी कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत तर त्या तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत आतापर्यंत पोहोचवल्यात, त्या स्कीमची नावं सांगा. मॅडम, मी आतापर्यंत जसं की सोलर योजना असेल त्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना दिलंय. पीक विमा असेल, खूप साऱ्या शेतकऱ्यांना नुसता पीक विमाच नाही तर पीक विमा मिळेपर्यंतचं सहकार्य मी त्यांना केलंय. तदनंतर आपण बघितलं गेलंय की लाडकी बहिणीसारखी योजना असेल जी महिलांसाठी, त्यांच्यासाठी पण खूप चांगलं काम झालंय या योजनेअंतर्गत. त्यानंतर आपण डिजिटल बँकिंग अंतर्गत शेतकरी असेल किंवा इतर महिला असेल, वृद्ध असेल, त्यांना 5 किलोमीटर जाणं हे पॉसिबल नव्हतं, तर त्याची सुविधा पण मी इथं उपलब्ध केल्यामुळे त्यांना आणखी फायदा झाला. आता शेवटचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही आमच्या ऑर्गनायझेशनशी जोडले गेलात, तर ते जोडले गेल्या
पासून तर तुम्हाला काय फायदा झाला, म्हणजे शेतकऱ्यांना काय फायदा झाला किंवा तुम्हाला काय फायदा झाला, यावरती शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे? बरोबर मॅम, की आपल्या फाउंडेशन अंतर्गत जे मला ट्रेनिंग मिळालंय, तर ते मी ट्रेनिंग शेतकऱ्यांना डायरेक्टली गटाच्या माध्यमातून असेल किंवा शेतकऱ्यांच्या बांधावरती गेल्यामुळं शेतकऱ्यांना, जसं की आपण हवामान आधारित ट्रेनिंग जे झालं, तर त्या अंतर्गत शेतकऱ्यांना निश्चितच आपण किती खतं वापरले पाहिजेत आणि आतापर्यंत मी किती खतं वापरत होतो, तर ह्यामधून त्यांना त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ झाली, कारण की तो अनावश्यक जो खर्च होत होता खतांवरचा, तो त्यांचा निश्चितच कमी झाला. याच्यामध्ये पण फायदा झाला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रॉपरली नॉलेज देण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाणं किंवा शेतकऱ्यांना गटामधून शेती शाळा घेणं हे महत्वाचं वाटत होतं आणि ती गोष्ट आपल्या फाउंडेशन अंतर्गत, आपल्या ट्रेनिंग अंतर्गत ती मला पॉसिबल. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच याचा पण फायदा होऊ राहिला आणि मला पण फायदा होऊ राहिला. धन्यवाद. धन्यवाद.